पहिल्या चरणात तुकोबारे काय म्हणतात? लागोणी या पाया विनवित तुम्हाला, करी टाई बोला मुखी नाम. हाताने टाई वाजवा आणि मुखाने काय करा? नाम घ्या. मग काही माणसं बघा, त्यात 2 मुद्दे पडतात, 2 मुद्द्यात 4 अर्थ पडतात. ते कोणती ऐका. पहिला मुद्दा, काहींना परमार्थ कळत नाही. यात 2 अर्थ पडतात. किती? बोलत जावा, माझ्या कीर्तनात बोललं पाहिजे. किती अर्थ पडतात? 2 अर्थ पडतात. ते कोणते? पहिला, काही जण सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. दुसरा, ते सांगण्याकरता काय करतात? प्रयत्न करतात. पहिला ऐका, काही सांगण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही. म्हणजे त्यांना जर परमार्थ कळाला नसेल, मुद्दा काय आपला? काहींना परमार्थ कळत नाही आणि ते सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. जर त्यांना परमार्थ कळाला नसेल, तर ती कुणाला काही सांगू शकणार का? सांगतील का? ते म्हणणार मलाच माहित नाही, मी दुसऱ्याला काही सांगू. आपण एखाद्याचे काही सामान आणलं घरी, बघा आता व्यावहारिक भाषेत, एखाद्याची सुई आणली आणि ठेवली, लक्षात नाही, मग काय म्हणणार? तिला सांगण्याच्या भानगडीत पडतो का? ती आल्यानंतर शोधून देते बाई म्हणतो. ते कसं सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांना जर परमार्थच कळत नसेल तर ते सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. दुसरा अर्थ काय? सांगण्याकरता प्रयत्न करतात. दुसरा अर्थ काय? सांगण्याकरता प्रयत्न करतात. ते म्हणजे मंद साधक. कोण? मंद साधक म्हणजे डोक्यात गेलेला. कारण त्याला परमार्थच कळत नाही, काय प्रयत्न करणार आहे तो सांगायला? त्याला परमार्थ कळाला नसेल तर ती दुसऱ्याला काय सांगू शकणार आहे का? बोलत जावा बर का, बोलत जावा. तोंडावर एकदम आनंद ठेवायचं, रुसल्यावणी बसायचं नाही, आनंद ठेवायचं. सांगू शकणार आहे का दुसऱ्यांना? जर त्याला परमार्थ कळाला नसेल आणि ते प्रयत्न करणार आहे, मग ते काय झालं? डोक्यात गेलेला म्हणजे मंद साधक. दुसरा मुद्दा काय आहे? काहींना परमार्थ कळाला. यात 2 अर्थ पडतात. नीट बारकीनं लक्ष द्या बर का. काहींना परमार्थ कळाला, यात 2 अर्थ पडतात. ती कोणती? पहिला, सांगण्याकरता लोकात आलं नाही आणि दुसरा, सांगण्याकरता लोकात आले. पहिला ऐका, सांगण्याकरता लोकात आले नाही. ते कोण? ऋषी मुनी. कोण? बोलत जावा. कोण? ऋषी मुनी. ते सांगण्याकरता लोकात आलेले नाहीत. त्यांना परमार्थ कळाला पण ते आलेले नाही. चौथा, संत. ते सांगण्याकरता लोकात आले आहे, पण लोक ऐकतात का लोक संतांचं? संतांनी काय म्हणतात? तुकोबारे काय म्हणतात? हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. आपण घेतो का? आता प्रामाणिकपणे सांगा, कोण कोण देवाचं नाम घेतं? प्रामाणिकपणे हात वर करायचं दररोज, न चुकणार. ते प्रामाणिकपणे, लाजायचं नाही अजिबात, हात वर करायचं टाईट. घ्या, हात वर घ्या. कुणी नाही का करत? चार पाचच दिसतात, हात वर करा. मला वाटते कुणी करतच नाही गावात. करा की हात वर. नाहीतच तर कोण करणार? नामस्मरणच करत नसलं तर हात कुठनं वर करणार आहेत? करणारच नाहीत. तर नामस्मरण करत नाही असं आता कळले की नाही लोकांना? नामस्मरण कोणीच करत नाही. करा की हात वर करत असल्यास. बघा संतांनी काय सांगितलंय? अरे बाबांनो, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. तरी सुद्धा आपण हाताने टाळी पण वाजवत नाही, मुखाने नाम तर सोडूनच द्या. हाताने टाळीच वाजत नसेल तर मुखाने नाम कुठनं घेणार आहे? तर हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. संत सांगण्याकरता लोकात आलेले आहे आणि त्यांना परमार्थ कळाला
आहे का नाही, त्यांना परमार्थ कळाला आणि ते सांगण्याकरता लोकात आलेले आहेत. ते कोण? संत. कोण? संत. सांगण्याची बी समाजात 3 प्रकाराची माणसे आहेत. प्रकाराची 3 तुका म्हणी केले जना. मूढ लोकांना सांगताना तुकोबार आहे, मूढ लोकांना उपदेश करताना तुकोबार एकदम कठोर भाषा वापरतात. कोणती? कठोर भाषा वापरतात. ती कशी? अर्थात शिव्याच देतात. किती सांगो तरी नायकती बटकीचे, पुढे शिदळीचे रडतील. शिदळीचे बटकीचे हे मराठी लोकांना सांगण्याची गरज नाही. बघा, तुकोबारायांच्या शिव्यावर एखादा विद्वान मुलगा असो मुलगी असो ते PhD करू शकतात. काय करू शकतात? PhD करू शकतात. तुकोबारायांनी शिवीच का दिली? आम्हा मनुष्यांनाच का दिली? प्राणीवांना का दिली नाही? तुकोबारायांनी बटकीचीच का म्हणलं? शिदळीचीच का म्हणलं? याच्यावर काय करू शकतो? PhD करू शकतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे, नाथांनी भागवतात लिहिलं आहे, तरी सुद्धा लोक परमार्थाकडे ओळतात का? बोलत जावा की, ओळतात का परमार्थाकडे? नाही. तर तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत. म्हणून तुकोबारायांनी आपल्या सारख्या मूढ लोकांना सांगताना कठोर भाषा वापरलेली आहे. बघा, आपण आता एखाद्याला आजार झाला, डॉक्टराकडे जातो. डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टर अगोदर औषध गोळ्या देतात. त्याने जर आपल्याला गुण आला नाही तर पुन्हा काय करतात? इंजेक्शन देतात. त्याने जरही फरक पडला नाही काय करतात? ॲडमिट करतात, स्लाईन लावतात. त्याने फरक पडला नाही तर शेवट ऑपरेशन करून टाकतात. मग तसंच तुकोबारायांनी सुद्धा ऑपरेशन केलेलं आहे. तुका म्हणेला सुफासु दीडाव, सुखाचा उपाय पुढे आहे. आपल्यासारख्या मूढ लोकांना उपदेश करताना तुकोबाराय कठोर भाषा वापरतात. आणि जे नामस्मरण करतात त्या साधकांना सांगताना तुकोबाराय एकदम सौम्य भाषा वापरतात. ती कशी? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. साधकांना सांगताना तुकोबाराय एकदम सौम्य भाषा वापरतात. ज्या अर्थी तुकोबाराय विनंती करतात त्या अर्थी कोणीतरी मोठी माणसे हवेत. त्यांना सांगताना बोलताना मर्यादा बाळगावी लागते की नाही? मर्यादा बाळगावी लागते. बघा, एखादा राजा घोड्यावरून घसरला असे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? आपटला पडला असे म्हणायचे? असेही म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? सावकार घोड्याहून खाली आले. कारण ते कोण आहेत? मोठी माणसे आहेत. बघा, एखादा कंपनीचा डायरेक्टर किंवा मॅनेजर, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री हे सर्वजण जर दररोज दारू पीत असतील, दारू जर पीत असतील तर त्यांना बेवडा बोलायचं नाही तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? साहेब झोपताना थोडी घ्यान का? कारण ती मोठी माणसे आहेत. मोठ्या माणसांना सांगताना बोलताना मर्यादा बाळगावी लागते. जर एखाद्याला उरपाटी बोललो, चला आपण घेऊ मुख्यमंत्री किंवा आमदार, खासदार,
त्यांना जर उरपाटी बोललं मग ते काय करणार आहेत? आपलं वाटोळं होणार आहे की नाही? म्हणून मोठ्या माणसांना बोलताना सांगताना मर्यादा बाळगावी लागते. असं करा तसं करा, आम्ही चुकलो. जर ते जरी चुकले असतील पण काय म्हणायचं? आम्ही चुकलो, माफ करा. कारण मोठी माणसे आहेत. ज्या अर्थी तुकोबाराई विनंती करतात त्या अर्थी कोणीतरी मोठी माणसे असावेत हे ज्ञानोबारायांनी सांगितले. गाते श्रोते पाहाते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. मला समजत नाही तुम्ही हाताने टाळी वाजवत नाही, मुखाने नामही घेत नाही. का हो? का घेत नाही? हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नाम घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे की नाही? विठ्ठल विठ्ठल. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. मी सांगत नाही, तुकोबाराई सांगतात. बघा आम्ही असंच एकदा कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर आता सर्वजण टाळी वाजवत होती, मुखाने नाम घेत होते. मग एक बाई अशी होती, टाळी वाजवत नव्हती, मुखाने नामही घेत नव्हती. मग कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर त्या ताईंना विचारलं, का हो ताई, तुम्ही हाताने टाळी वाजवत होता पण मुखाने नाम का घेत नव्हता? त्या म्हणे, अवं ताई काय सांगू? काय सांगता? सांगा की. हाताने टाळी वाजवत होता पण मुखाने नाम का घेत नव्हता? त्या म्हणतात, मला लाज वाटते. काय म्हणतात? मला लाज वाटते. मग लाज कशाची? सांगा ना. नाही व. अहो सांगा, हाताने टाळी वाजवत होता पण मुखाने नाम घेत नव्हता. अव ते की नाही माझ्या नवऱ्याचं नाव आहे, ते की नाही माझ्या नवऱ्याचं नाव आहे म्हणून मी घेत नव्हते. मग आता यांपैकी महिलांपैकी ज्यांच्या नवऱ्याचं नाव आहे त्यांनी प्रामाणिकपणे हात वर करा. घ्या लवकर, घ्या हात वर घ्या. घ्या की. एक जणच का? 2 3. तुम्ही हात खाली करा. आता पुरुषांपैकी कुणाचं विठ्ठल नाव आहे? विठ्ठल. तर मग तुम्ही सर्वांनी आता हे 3 जण आहेत. बरं ठीक आहे, 4 झाले. 4 जण आहेत ते घेतात पण तुम्ही का घेत नाही? इथलं ग्रुप घेत नाही. मी पाहिलंय. मी याच्या अगोदर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावलं होतं का नाही? घेतलं होतं का नाही सांगण्याच्या अगोदर? तर इथलं एवढं ग्रुप घेत नव्हतं नाव. टाळी पण वाजवत नव्हतं, तिकडचे घेत होते, पाहिलं. तर हाताने तुकोबाराई सांगतात, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. मी सुद्धा सांगते, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. विठ्ठल टाळी टाळी. गाते श्रोते पाहाते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. बघा हाताने तुकोबाराई ज्ञानोबाराई सांगतात, हाताने टाळी वाजवत जावा, मुखाने नाम घेत जावा. कोणते नाम, कसं नाम घ्यायचं, कोणते नाम घ्यायचं, हाताने टाळी कशी वाजवायची हेच प्रथम चरणात सांगतात.
विठ्ठल म्हणावे रोवेला विठ्ठल म्हणावे रोवेला टाळ्याचा आवाज येत नाही. पकवाजासाठी वाजवा, गायनासाठी वाजवा. आवाज येत नाही ओ टाळ्याचा. तर पहिल्या चरणात तुकोबाराय काय सांगतात? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाई बोला मुखी नामा. तर तुम्हाला विनंती, हात जोडून विनंती करतो, हाताने टाई वाजवा आणि काय करा, मुखाने नाम घ्या. तर बघा, कीर्तनास प्रवचनास येणारी 8 प्रकाराची माणसे आहेत. किती प्रकाराची आहेत? 8 प्रकाराची माणसे आहेत. ती कोणती कोणती ऐका. पहिला, काहींचे गायनाकडे आणि स्वरांकडे लक्ष असते. बघा आता कीर्तनकार गायन कसा करतो? वाकडा करतो की तिकडा करतो? त्याचे लक्ष असते. गायन कसा करतो, त्याचा स्वर कसा आहे, देतात की नाही लक्ष? काही काही देतात बरं का, मी तुम्ही म्हणत नाही, पण काही काहींची 8 प्रकाराची माणसे आहेत ती सांगती. तर पहिला झाला गायनाकडे स्वरांकडे लक्ष असते. दुसरा, काहीतरी कलियुगामध्ये काय चालू आहे, काहीतरी नवीन ऐकायला मिळेल म्हणून येतात. काहीतरी कीर्तनातून नवीन ऐकायला मिळेल आपल्याला म्हणून येतात. तिसरा, कीर्तनकार कसा दिसतो हे पाहण्याकरता येतात. गोरा दिसतो की काळा दिसतो? कीर्तनकार गोरा दिसतो की काळा दिसतो हे पाहण्याकरता येतात. चौथा, किती चतुर आहे ते पाहण्याकरता येतात. त्याला काही येतं का बोलून 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 जातं निघून, ते पाहण्याकरता येतात बरं का. लक्षात ठेवा 8 प्रकाराची माणसे. आपण कशातली आहे ते पहा, पुन्हा लक्षात ठेवायचं आणि आपण कशासाठी येतो मग पुन्हा ते पाहायचं. किती झाले? 4 झाले. 5वा, काहीतरी कीर्तनातून हसायला मिळेल. घरी सारखी वैताग आपल्या बायकोची मागीच असती म्हणून येतात बरं का. हेच केलं तेच केलं तेच केलं हेच केलं म्हणायचे असते म्हणून काय करतात, काहीतरी विनोद ऐकायला मिळेल, हसायला मिळेल म्हणून येतात. 6वाच ना, आपल्या चिंता, आपल्या जी चिंता आहेत, संकट आहेत ते निवारून जाऊ दे म्हणून येतात. 7वा, उग भारूड, उग यायचं जायचं अशी असतात. 8वा, ते म्हणजे पूर्ण ज्ञाते असतात. त्यांना पूर्ण अभ्यास झालेला असतं. ते देवा करता येतात. कुणा करता येतात? देवा करता येतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल, तुम्ही म्हणाल नामस्मरण केल्यानं काय होतं, काही मिळत नाही, असं नाही. तुम्ही धनासाठी, पैशासाठी, मला हे मिळू दे, मला एवढे पैसे मिळू दे म्हणून नामस्मरण करा. पैशासाठी नामस्मरण करा मन भावाने. पैसा मिळाला ना मग पुन्हा देवासाठी नामस्मरण करा. अगोदर पैशासाठी करायचं, पैसा मिळाला मग पुन्हा देवासाठी नामस्मरण करायचं, पण मन लावून नामस्मरण करायचं. काय? मन लावून नामस्मरण करायचं. आपण एक ओवी घेतलो होतो. गाते श्रोते पाहते
चतुर्विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्णज्ञाते या सकळ्या ते विनवणी गाते. ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात सांगितलं आहे, चहुवेदी जाण सही शास्त्रीकरण 18 पुराण हरिसी गाती. या 28 जणांना काय म्हणतात? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने काय करा? नाम घ्या आणि भजनाचा आनंद करा. दुसरा काय आहे? श्रोते. तुम्ही सर्वजण कोण आहात? श्रोते. ज्याचा उद्धार झाला तो म्हणजे परीक्षित राजा, ज्याचा उद्धार झाला. शेष कोण? हजारो डोळ्यांनी पाहतो त्यास काय म्हणतात? आताच तर सांगितलं, बोलत जावा. काय म्हणतात? शेष म्हणतात. चतुर म्हणजेच ब्राह्मदेव. कोण? चतुर म्हणजे ब्राह्मदेव. शतकोटी 600 कोटी आपण मानसी किती असतील का नाही? 600 कोटी. मग ते आता मी माझ्यासारखी एखादी दिसणारी सेम टू सेम मुलगी आहे का? आहे का? तर नसती. सगळ्यांचं काय रूप? बोलत जावा की. आता हे पण माहित नाही का? वेगवेगळे आहे. बरोबर. तर सर्वांचं रूप काय? वेगवेगळे आहे. याची निर्मिती प्रजापती. आता विनोदी म्हणजे नारद हे ब्रह्मर्षी आहेत. कोण आहेत? महर्षी का ब्रह्मर्षी? काय आहेत? कोण? ब्रह्मर्षी आहेत. कोण आहेत? बोलत जावा हो, बोललं पाहिजे. मुदळकर बोला. महिला मंडळ, महिला मंडळ मुदळच्या बोलत जावा की. आपल्याला तोंडच नाही दिलं देवाने, काय बोलणार? हाय ना सर्वांना तोंड, मग बोलत जावा. कोण आहे? ब्रह्मर्षी आहे. गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुश्चिते. आता काय आलं? दुश्चिते. काय आलं? दुश्चिते. शतकोटी वाड्मय. शतकोटी वाड्मय लिहिलेले कोण आहेत? ते अधिकारी आहेत. सोहम भावी सुखाचार्य हे कोण आहेत? योगी आहेत. कोण आहेत? योगी आहेत. आणि पूर्ण ज्ञाते म्हणजे सुखाचार्यांची गुरु विदेह जनक. हे सर्वांना, या सर्वांनाच का म्हणतात? ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांनाच का म्हणतात? हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. कारण ती सर्वजण मुक्त आहेत. त्यांना भजनाचा आनंद मिळवण्याकरता त्यांना म्हणतात हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. बघा, सांगणाराचा अधिकार मोठा राहिला पाहिजे. ते कोण कोण? तर महाविष्णूचे अवतार ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. यांनाच का सांगतात? करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. यांनाच का सांगतात? कारण ही सर्वजण मुक्त आहेत. आणि आता पहा, मनुष्याला काय? देवानी मनुष्यासच हात दिलेले आहे. दुसरे पशूंना दिलेत का हात? आहेत का पशूंना हात? कुण्या युनित खाणीत आहेत का हात? मनुष्याची भूषण काय आहे? हात आहे. म्हणून तुकोबारायांनी काही प्रमाणात हात प्रथम दिलेला आहे. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. वास्तविक पायी वारीची महत्व सांगताना तुकोबाराय पायास महत्व दिले पाहिजे. परंतु कशास महत्व देतात? हातास महत्व देतात. हात कशासाठी दिले आहेत? चला आता मुद्दा मांडा. हात कशासाठी दिले आहेत? जेवण्याकरता? जेवण्याकरता दिले आहेत का? काम करण्याकरता दिलेत का? ह्या हाताने दुसऱ्याचं वाटोळ करण्याकरता? कशासाठी दिलेत हात? बोलत जावा. नामस्मरण मुखाने करता येतं, हाताने काय करता येतं? हा. तर हात कशासाठी दिलेत? टाळी वाजवण्याकरता. तर दुसऱ्याचं ह्या हाताने ह्याचं वाटोळ कर, तर त्याचं वाटोळ कर, याच्यासाठी दिला आहे का? तर नाही. हाताने टाळी वाजवण्याकरता हात दिलेत. पाय कशासाठी दिलेत? तीर्थयात्रा.
या पायाने काय केलं पाहिजे? तीर्थयात्रेला गेलं पाहिजे की नाही? गेलं पाहिजे की नाही? इकडं तिकडं फिरण्यापेक्षा कुठं गेलं पाहिजे? तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. कशासाठी दिलेत पाय? मग तीर्थयात्रा करण्यासाठी दिलेत. मुख कशासाठी दिलंय? नामस्मरण करण्याकरता. का शेजाऱ्याची चाडी शेजाऱ्याला लावायचं, ह्या शेजाऱ्याची चाडी शेजाऱ्याला लावायचं आणि त्यांच्यात काय करायचं? भांडणं लावून द्यायचं. याच्याकरता दिले आहेत का हात? हे मुख कशासाठी दिलाय? नामस्मरण करण्याकरता. देवी दिला देव भजन गोमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. कशासाठी दिला आहे देह? कशासाठी दिला आहे? बोलत जावा मुदयकर, बोलत जावा महिला मंडळ. का वाटोळ करण्याकरता दिलंय कुणाचं? मला तरी वाटते तुम्हाला वाटोळ करण्याकरताच दिलाय. मग बोलत जावा की कशासाठी दिलाय? भजन करण्याकरता, हाताने टाळी वाजवण्याकरता, मुखाने नाम करण्याकरता काय दिलं आहे? हे देह दिलेला आहे. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भर्या पुनर्मही यतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरे पुन्हा पुन्हा. बघा, द्रव्य मित्र बायको जमीन या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील. द्रव्य मित्र बायको जमीन या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील. नरदेह हा पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. बघा, आपण 3 मुद्दे मांडायचे. मित्र, बायको, जमीन. किती मुद्दे मांडायचे? 3. कोणते कोणते? काय माहित? हा, मित्र, बायको, जमीन हे 3 मुद्दे मांडायचे. बघा, मित्र पुन्हा पुन्हा मिळू शकतो की नाही? आता मैत्री तुटली, आपल्याला दुसरं मित्र करायचं असेल, आपण काय करू शकतो? मित्र करू शकतो. किंवा एक मित्र असून दुसरा सुद्धा करू शकतो. मित्र पुन्हा पुन्हा मिळू शकतो, परंतु नरदेह पुन्हा पुन्हा मिळू शकत.
वेळो